कामगिरी मुंबईच्या शक्ती चषकामध्ये पाहिली। बऱ्याच मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा खुल्या गटाच्या स्पर्धा असतात तेव्हा गावदेवी गावठाण संघाचं खूप मोठे योगदान आणि त्यांच्या समोर तितकाच मातब्बर प्रतिस्पर्धी आपल्याला सुयोग स्पोर्ट्स दापोली संघ हा सुद्धा पाहायला मिळतोय। तर आघाडीचे दोन फलंदाज मैदानामध्ये सरकलेत। नाणेफेक जिंकले आपण पाहिलं। फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेला गावदेवी गावठाण संघाकडून अभिजित ठाकूर उर्फ छोट्या नॉस्टा करेनला प्रथमेश अभिजितची फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये पाहिली। मॅच विनर खेळाडू ठरला होता तो अभिजित पुन्हा एकदा आघाडीसाठी जबाबदारी घेतल्या, आपल्या खांद्यावर ओझं घेतलंय। पंचांचा इशारा आलाय। 4 षटकांचा पूर्वार्ध किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल, किती धावसंख्येपर्यंत प्रयत्न केला जाईल हे सुद्धा आपण या सत्रामध्ये पाहणार आहोत। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय सुयोग स्पोर्ट्स दापोली संघाकडून अंकुर सिंग, वेगवान गोलंदाज अंकुर। पहिला चेंडू ड्राइव्ह करतो, चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून एक धाव निश्चित मिळेल। क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल डबलला प्राधान्य। मागचा सामना रिव्हॉल्सर आपण इथे पाहिला, तिथे सुद्धा कमी धावसंख्येपर्यंत रोखलं होतं सुयोग स्पोर्ट्स दापोली संघाने। खाडेकर 11 वलभ संघाला गोलंदाजचा दबदबा मागच्या सामन्यामध्ये पाहिला। या सामन्यामध्ये सुद्धा त्याच जोशानं त्याच उत्साहानं मैदानामध्ये दोन्ही संघ उतरले। पण पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा गावदेवी गावठाण संघ किती धावांचा पल्ला पार करेल? नक्कीच सागर, कारण अतिशय महत्वाचा आणि मेगा फायनलचा सामना असेल। कारण जी चर्चा होती 2019 हा जसा उजाडला आणि राधी एंटरप्राइजेस मैदानावर सातत्यानं दरवर्षी 5 जानेवारी म्हटलं तर माधवराव पाटील साहेबांचा वाढदिवस। गोलंदाज अंकुर सिंग खूप वेगवान गोलंदाज रिव्हॉल्सर। अंकुर सिंगची गोलंदाजी बऱ्याच वेळा क्रिकेट रसिकांनी पाहिले। भल्या फलंदाजांचा धाबे दणावणारा हा गोलंदाज आणि या गोलंदाजामध्ये खूप क्षमता आहे। मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अंकुर सिंगने आपला प्रभाव दाखवला होता आणि या षटकामध्ये सुद्धा तेच काम करतोय गोलंदाज अंकुर। फुटवाचा वापर, छोट्याच्या पायामधून तडाखा पाहायला मिळतोय। कव्हर ड्राईव्हचा फटका, 4 धावेसाठी चौकार। राधे सांस्कृतिक कला क्रीडा मंडळानी ठेवले नाईट क्रिकेट सामने, दीपक पाटलानी ठेवले नाईट क्रिकेट सामने। तर रिव्हॉल्सर आपण इथे पाहिलं या वर्षीच्या हंगामामध्ये अभिजित ठाकूर उर्फ छोट्याचा जो फॉर्म आहे त्याचं सुद्धा कौतुक करावं लागेल। इशारा येईल पंचांचा। चेंडू लॉंग स्टॉप एरियामध्ये बॅटच्या स्वरूपात इथे चौकार सुद्धा मिळणार आहे। संघ वेगाने पुढे सरकतोय। क्षेत्ररक्षण खराब झालं, संघ पोहोचलाय। एकूण धावा आहेत 9। अभिजित ठाकूर उर्फ छोट्या 3 चेंडूचा सामना केलाय। सलग बॅक टू बॅक 2 बाउंड्री 2 चौकार या फलंदाजाच्या बॅट मधून पाहायला मिळाले। ऑफ स्टिक वरून चेंडूला स्विंग केलं अंकुर सिंग सारखा गोलंदाज समोर आणि इथे धाडस दाखवतो रिव्हॉल्सर खेळण्याचं छोट्या। आतापर्यंत एकूण 4 चेंडूचा सामना केला, 2 चौकाराच्या साहाय्याने वैयक्तिक योगदान देतो 8 धावा आणि पहिल्या सत्रामध्ये खेळणारा गावदेवी गावठाण संघ पोहोचलाय 9 या धावसंख्येवर। इथे मोठा फटका, पायाचे चेंडू सीमारेषे लागत, इशारा येईल U6 सुपर डुपर 6 6 धावा। लड़की बड़ी है कमाल की, बारूद वाली है पालकी, क्या टॉप है शर्ट है, क्या मस्त जींस है, क्या तेज है रेज है, लड़की का रंग है, आपत्ती टोकरी नीचे मॅडी। रिव्हॉल्सर काय म्हणाला, जी अंकुर सिंग सारख्या गोलंदाजाला छोट्याने केलेली धुलाई, पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्या 15 आणि इथे हळूहळू धावसंख्येचं पारड आपल्याला जड पाहायला मिळेल। का समोर सुयोग स्पोर्ट्स दापोली संघ आहे ज्याच्यामध्ये ओमकार देसाई सारखा हार्ड हिटर फलंदाज आहे। मागच्या सामन्यामध्ये सुद्धा ओमकारनं खूप चांगली कमाल केली आणि आजच्या रात्रीमध्ये ओमकारनं सुद्धा 30 चेंडूमध्ये 90 धाव्यांची खेळी करणारा तो खेळाडू सुद्धा फॉर्म मध्ये आहे आणि समोर या संघासमोर किती लक्ष उभं करेल गावदेवी गावठाण संघ।
नक्कीच सागर, आपण बघितलं तर अभिजित उर्फ छोट्या ज्या पद्धतीनं त्याचा स्वतःचा गावचा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला पाहायला मिळाला, परंतु आपल्या गावच्या संघातून खेळत असताना एवढा परफॉर्मन्स पाहायला मिळाला नाही अभिजितचा. परंतु तो दडपण असतो एक गावचा संघ खेळत असताना, परंतु तो दडपण झुगारून दिलाय मी म्हणेन या अभिजितनं ओपन स्पर्धेमध्ये खेळत असताना. अप्रतिम फलंदाजी आहे आणि मी तर म्हणेन मालिका वीरच्या अक्षरशः रेस मध्ये हा खेळाडू येत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज विकी भोईर, पंचांकडे जोरदार अपील आणि फलंदाज बाद झाला प्रथमेश, जो पुणे संघाकडून नेहमी खेळतो. पर इथे धारावी संघाचा आपण प्रोफेशनल खेळाडू विकी भोईरचा पहिल्या चेंडूवर सफलता, फलंदाज बाद. तर विकी भोईरची गोलंदाजी पहिल्या चेंडूवर बाद केलं प्रथमेशला. नवीन फलंदाज मैदानावर गेलाय पप्पू पाटील. अर्थातच आपण पाहतोय सोनारी संघाचं नाव ज्याने टेनिस क्रिकेटच्या क्षितिजावरती नेलं. सोनारी संघाकडून खेळत असताना विदेशवारी करून सुद्धा, विदेशामध्ये जाऊन सुद्धा आपली अफलातून फलंदाजी दाखवली. तो पप्पू येतोय मैदानावर. नक्कीच सागर, आपण बघितलं तर विक्की भोईर धारावे गावचा हा सुपुत्र नवी मुंबईमध्ये फार गाजतोय. धारावे गावातून खेळणारा हा खेळाडू मात्र इथे चांगली कामगिरी करतोय सुयोग स्पोर्ट्स दापोली संघाच्या वतीनं. तर विकी भोईरला मिळालेला सक्सेस. नवीन फलंदाज येतोय पप्पू पाटील, सोनारी संघाचा प्रमुख फलंदाज, सोनारी संघाचा संघनायक. तर गोलंदाज विकी सज्ज होईल, समोर उभा आहे तो पप्पू. मोठा फटका बघा, वेगाने धाव सोडण्यासाठी प्रयत्न केला जाईल. रिव्हॉल्सर पप्पूचं सुद्धा आयोजकांकडून खूप कौतुक केलं जातं, कारण जेव्हा 16 ओपन खुल्या गटाचे संघ एकत्र करायचं होतं आणि पप्पूकडून आयोजकांना खूप मदत मिळाली संघ एकत्रित करण्यामध्ये, संघाच्या सहभाग मध्ये. आणि आयोजकांसाठी पप्पूसाठी सुद्धा आपण आभार मानूया. नक्कीच कारण सागर बघितलं तर पप्पूची असणारी ओळख बऱ्याच मैदानावर आणि बऱ्याच ठिकाणी खेळण्यासाठी हा खेळाडू जात असतो. मग आताच मागच्या हप्त्यामध्ये खाडेकर 11 वलभ संघातून आपण बघितलं तर याच पप्पूनं गोवा या राज्यामध्ये जाऊन 48 धावांची दमदार खेळी केली आहे. कोण विसरेल या पप्पूला. गोलंदाज विकी भोईर, अभिजित साठी हा फटका मात्र क्षेत्रशक्ती देता येणार ते डीप स्क्वेअर लेगला. फलंदाज छोट्याच्या खेळीचा अंत. दुसरा धक्का मिळाला. तर वैयक्तिक योगदान पाहिलं 6 चेंडू मध्ये 16 धावा. तर या स्पर्धेमधील आपण पाहिले मेगा फायनल ग्रामीण संघामध्ये आरसीसी पेठ संघ चॅम्पियन ठरला. मागच्या वर्षी सुद्धा त्या संघाने तो किताब जिंकला आणि या वर्षामध्ये सुद्धा तो जल्लोष त्या संघाकडून पाहायला मिळाला. मात्र या खुला गटामध्ये पाहायचे सुयोग स्पोर्ट्स दापोली का आपण त्यांच्या विरुद्ध खेळणारा गावदेवी गावठाण संघ. मैदानाकडे लक्ष वेधूया. विकी भोईर क्षेत्रक्षणाचं न लाभलेलं 6 चेंडू लॉंग स्टॉपला आणि त्या बोनस मिळतोय 5 धावेचा. 5 धावेने संघ पुढे सरकेल. एकूण धावा आहे त्या धावफलकावर. संघ वेगाने मजल मारेल. 21. सगळं आपण बघितलं तर ही जोडी अर्थातच पप्पू आणि जीवित आज उरणमध्ये फार चर्चेला आहे. भावासारखे मित्र ना आज मात्र एकाच संघातून ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. काय करेल आपल्या संघासाठी जीवित मात्र स्ट्रायकरीला सामना करण्यासाठी. इथे बघा जीवितच्या बॅट मधून मोठा फटका होता, मात्र क्षेत्ररक्षक तैनात असताना तिथे झेल घेतला गेलाय. आणखीन एक सक्सेस आपण इथे पाहतोय. विकीला मिळालेली ही सफलता. तर निश्चित रिव्हॉल्सर आपले स्कोरर सचिन पाटील यांनी आम्हाला या स्पर्धेचा आढावा दिला.
का त्यांनी इथे सांगितलं का चिरल्याच्या या नाईट स्पर्धेमध्ये ही खेळपट्टी खऱ्या अर्थानं गोलंदाजांना पोषक ठरले, कारण इथे गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं. एकही फलंदाजांना वैयक्तिक 40 धावांच्या वर योगदान दिलं नाही. एकही फलंदाजाला या मैदानावर अर्धशतक झळकवता आलं नाही. पण गोलंदाजांच्या प्रेमामध्ये असलेली खेळपट्टी या सत्रामध्ये निश्चितच साथ देते ती सुई एक्सपोर्ट दापोली संघाला. गोलंदाज विकी भोईरनं कमाल केली, जी कमाल केली. अंकुरला सपाटून मार खाल्ल्यानंतर विकीनं या सत्रामध्ये रिकव्हर केलं, आपल्या संघाला खेळण्यासाठी सज्ज होईल. मात्र आतापर्यंत फलंदाज बाद झाले 3. नवीन फलंदाज येतोय किशोर गरज आणि अजूनही पप्पू सारखा हार्ड हिटर फलंदाज मैदानावर आहे. विकी भोईर चेंडू फेकेल, सामना करेल स्ट्रायकर इनला किशोर गरज. फुंडे संघाकडून नेहमी खेळतो हा किशोर. इथे गावदेवी गावठाण संघाला योगदान देण्यासाठी पुन्हा एकदा पंचांचा इशारा. धाव निश्चित मिळेल, या 2 धाव्याचा बोनस. संघ पुढे सरकेल. एकूण धावा आहेत त्या धाबलकावर 23. गडी बाद झाले तर 3 धावा आहेत 23. दुसरं षटक घ्या, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. गोलंदाज तयार विकी. अपेक्षा पप्पू कडून गावदेवी गावठाण संघाला अपेक्षा उपस्थित असलेल्या त्याच्या पाठी राख्यानं. गोलंदाज तयार विकी. पुढचा चेंडू पप्पू साठी. इथे चेंडूचं लक्ष वेधलं, खेळून काढलाय क्षेत्ररक्षक वेगानं येतो एका धावेसाठी. एकनी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्येचा आपण आलेख पाहिला तर संघ मजल मारेल 24. इथे मात्र फटकेबाजी रिव्हॉल्सर पाहायला मिळत नाही. विकी भोईरची दहशत पाहायला मिळते आणि त्याच्या दहशतीखाली वावरताना फलंदाजांना सुद्धा आपल्याला या सत्रामध्ये पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार विकी. एकूण धावा आहे 24. सामना करण्यासाठी सज्ज फलंदाज किशोर गरज. ऑन साइडला फुटवर्कचा वापर, क्षेत्ररक्षक तैनात. फक्त सिंगल मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकेल. पहिल्या षटकामध्ये अंकुर सिंगला ठोकल्या होत्या 15 धावा आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर विकी भोईरनं सुरेख गोलंदाजी केली, रिकव्हर केलं. पहिल्या षटकामध्ये मार बसल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा साथ लाभला नाही. बोनस धावेनं षटक खूप चांगलं होतं. धावा दिल्या 10. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि एकूण धावसंख्या आहे ती 25. नक्कीच सागर आपण बघितलं तर धावसंख्येचा आता मात्र वेग वाढवावाच लागेल, कारण फार महत्वाचा सामना असेल मेगा फायनलचा हा सामना. आणि येणाऱ्या काळामध्ये या राधे एंटरप्राइजेस अर्थात राधे चषकावर कोण नाव कोरणार हा येणारा मात्र वेळ सांगेल, कारण इतिहास सांगतोय या स्पर्धेचा. कारण एक स्पर्धेमध्ये हा इतिहास घडला गेला. 13वा वर्ष या स्पर्धेचा. अजिनबी ओले संघानं एक इतिहास रचला. मुंबई सारख्या बडाढ्य संघाला, मॅथलस संघाला सुद्धा पराजित केलंय याच स्पर्धेमध्ये. ही ओळख आहे स्पर्धेमध्ये, म्हणजे कुणी इतिहास रचू शकेल अशी स्पर्धा मी म्हणेन सागर पाहायला मिळतोय आणि तेवढाच चांगला दर्जाचं आयोजन. षटक क्रमांक 3 आपण पाहू शकाल. 3ऱ्या षटकाला सुरुवात होईल. सागर कांबळे गोलंदाजच्या उंबरट्यावर तयार. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने मारा करेल. फलंदाज समोर असेल तो म्हणजेच किशोर घरात. उरण तालुक्यातील हे मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला संदीप पाटील. हा चेंडू किशोरनं मात्र आडव्या बॅटने खेळून काढलाय. सरळ चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेनं. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. छत्रपतीच्या शूर मर्दानो होऊ नका बेईमान, होऊ नका बेईमान. तुम्हाला शिवरायाची सर या सागर कांबळेनं सेमी फायनलच्या सामन्यामध्ये फक्त 1 धाव दिली होती आणि त्या गोलंदाजाला मात्र त्या दुवादार फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला फलंदाज किशोर. नक्कीच पाहायला मिळतोय ज्या पद्धतीने चांगली गोलंदाजी त्याच पद्धतीने फलंदाजी सुद्धा या मैदानावर होत असताना पाहायला मिळतोय किशोर घराच्या माध्यमातून. इथे मात्र चौकार आल्यानंतर निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 3 29 धावा. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 29 अशी धावसंख्या धावफलकावर. हा चेंडू ब्लाइंडेड शॉट पहा या ठिकाणी ब्लाइंड पाहायला मिळालं फलंदाच्या माध्यमातून. इथे मात्र ब्लाइंडेड शॉट सक्सेस झाला नाहीये. निर्धाव चेंडूची दुसऱ्यांदा पुनरावृत्ती केली जाते. गोलंदाज
सागर कांबळेचा आपण नक्कीच उल्लेख केला की सागर कांबळेने मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा किताब का फटकावला त्याचं ताजं उदाहरण. जरी चौकार आला पहिल्या चेंडूवर, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू त्यानं अक्षरशः या किशोर घरातला निर्धाव फेकले. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 4 धावा आणि धावसंख्या 29 वर थांबली जाते. 29 रन्स. 4 षटकांचा हा फायनलचा सामना आपण आनंद घेत असताना पाहायला मिळतोय. आणि याची देह याची डोला आज 5 रात्री या स्पर्धेमध्ये आपण पाहिलात. प्रेक्षकांची अगदी चांगली गर्दी प्रतिसाद. हा चेंडू आता मात्र लेग स्टंपला चेंडू सोडून देतो. इथे काय घडलं जातं, किशोर घरची दांडी गोल, अर्थातच बेल उडाली जाते. फलंदाज बाद, 4थी विकेट मैदानातून बाहेर. खरं तर बघितलं तर गावदेवी गावठाण संघ आता थोडं अडचणीत येताना पाहायला मिळतो. षटक क्रमांक 30 सुरू झाला आणि 29 धावा ज्या गावदेवी गावठाण संघाने जर बघितलं तर खऱ्या अर्थानं एका ठिकाणी कालच्याच दिवसामध्ये बघितलं तर पुणे या ठिकाणी संदीप कदम मेमोरेबल कप अर्थात संदीप कदम यांच्या नावानं फायनल मध्ये पदार्पण केलं या गावदेवी गावठाण संघानं. ही ओळख आहे. विनर आणि एसपी संघाला पराभूत केलंय. नवीन फलंदाज येतोय मैदानात. आपण पाहू शकाल प्रतीक ठाकूर उर्फ गुड्डू, केगावचा हा सुपुत्र आणि कित्येक वेळा या खेळाडूंना विक्रम साधलेत. हाहाकार माजवला कित्येक मैदानावर. मग ओला रजनी स्पर्धेमध्ये सुद्धा अव्वल दर्जाचा संघ ठरला होता केगाव संघ. त्यानंतर नेरे रजनी स्पर्धेमध्ये एक इतिहास रचला होता. याच खेळाडूनं एका षटकामध्ये तब्बल 30 धावा कुठून काढल्या होत्या नावडे संघाच्या विरोधात, प्रशांत खानावकर यांच्या संघाच्या विरोधात. तोच गुड्डू. उरणचा हा खेळाडू मात्र उरण तालुक्याचा खेळाडू हा इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव खेळतोय. षटक क्रमांक 30 आणि मी कौतुक करेन खऱ्या अर्थानं गोलंदाज सागर कांबळेचं. ज्या सागरकडे जर बघितलं तर गोलंदाजीमध्ये विश्लेषणता पाहायला मिळाली, अचूक टप्पा, नियंत्रित टप्पा आणि तेवढंच गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि म्हणून तर गोलंदाज इन सक्सेस. हा चेंडू जास्त फुटवर्कचा वापर केला होता, जास्तीत जास्त ऑफस्टंपला निघाला हा गुड्डू. तिथे मात्र त्याला पुन्हा एकदा अपयश प्राप्त झालं. षटक क्रमांक 5 क्षणी 3रं समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ऐकून पाहताय आपण फक्त 29 धावा. या षटकामध्ये किती आले सचिन धावा, तर नक्कीच पहिल्या चेंडूवर आलेला चौकार, या चौकारावर थांबावं लागलं आणि सागर कांबळेनं फेकलेलं हे षटक अप्रतिम पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि धावसंख्या धावफलकावर 29. 39 आपण धावसंख्या पार करावीच लागेल. या ठिकाणी बघितलं तर 29 धावसंख्या धावफलकावर लागली जाते. कारण ह्याच सागरने म्हटलं की मैदानावर कमीत कमी लोड स्कोरिंग सामने पाहायला मिळाले. फायनलचा तर मी म्हणेन अक्षरशः डोळ्यांचं पाडणं फेडण्यासारखा सामना पाहायला मिळाला. मच्छिंद्र सरांच्या आवाजातून आपण दुसऱ्या सत्राचा आवाज ऐकला आणि एवढा कमी धावसंख्येचं आव्हान असताना सुद्धा देवांश 11 चिंचपाडा संघ या स्पर्धेमधून अर्थातच रनअप ठरला. दुसऱ्या क्रमांकावर त्याला थांबावं लागलं. किती महत्वाचा सामना होता पाहिला तर. आणि प्रेक्षकांना मी म्हणेन या संपूर्ण स्पर्धेतला एक न विसरणारा असा अविस्मरणीय सामना पाहायला मिळाला. स्लॉगवरचा षटक फलंदाज पप्पूसाठी. इथे मात्र पप्पू हा चेंडू मात्र पंचांचा इशारा येतोय. एका धावेचा 1 धाव वाढली होते. पप्पू पाटील आता संदीप पाटीलला आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. कारण 5 तारखेला रविवारी कैलासवासी अजय इलेव्हन बामणनगरी मैदानावर या पप्पूनं अर्धशतक झळकावला. मी म्हणेन नुसतं अर्धशतक झळकावला नाही तर रामशेठ ठाकूर साहेबांनी तब्बल 6,000 रुपयाचं रोख पारितोषिक याच पप्पूला दिलं होतं त्या मैदानावर. कारण फार चांगली स्पर्धा आपण पाहिलीत. सागर मंडवकर आपलाही आवाज आपण त्या ठिकाणी पाहिलात. 16 संघांची स्पर्धा होती फक्त आणि मालिकावीर बाईक होती आणि त्या मालिकावीर बाईकचा मानकरी ठरला या पप्पूला. या पप्पूच्या खेळीवर मात करून रजत मुंडे चांबारलीचा मी म्हणेन खिच्यातून बाईक काढली या पप्पूच्या रजत मुंडेने. ही मी म्हणेन क्रिकेटची ओळख पाहायला मिळाली, क्रिकेटच्या खेळाडूंची ओळख आणि त्यांची गुणवत्ता पाहायला मिळाली. इथे मात्र केगावचा हा पुत्र सुपुत्र पाहायला मिळतो. केगावचा हा खेळाडू प्रतीक ठाकूर उर्फ गुड्डू वारंवार चेंडू मिस करतो आणि धावसंख्या 30 वर थांबली जाते. 30 अगदी धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 30 धावा. स्लॉगवरचा षटक गोलंदाज मुकेश
नक्कीच हा चेंडू खेळून काढतोय प्रतीक ठाकूर पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक वेगानं येतोय झेल टिपण्याचा प्रयत्न तो मात्र यशस्वी होतोय आणि फलंदाज मात्र प्रतीक ठाकूर गुड्डू मैदानातून बाहेर सागर काय म्हणाला आपण बघितलं तर सागर वारंवार फलंदाज मैदानातून बाहेर येत आहेत अगदी धावसंख्या कमी पाहायला मिळते फक्त आणि फक्त 30 धावा निश्चित सामना रिव्हॉल्सर खूप महत्वाचा आहे आणि या परिस्थितीमध्ये धावा बनणं आणि मोठी धावसंख्या रचणं खूप गरजेचं आहे. अरे वेळ इथून निघून चाललाय काही चेंडूचा खेळ बाकी आहे पाहायचं त्या उर्वरित काही चेंडूवर फलंदाजाकडून मोठी फटकेबाजी पाहायला मिळेल का गोलंदाज तयार मुकेश शेवटचे 3 चेंडू इथे मात्र संदीप पाटील उर्फ पप्पू रिव्हर्स स्वीपचा अटॅक करतोय तिथे मात्र त्याला पुन्हा एकदा अपयश वारंवार चेंडू आणि चेंडूफलीमध्ये संपर्क साधत नाहीये चांगली गोलंदाजी आणि मी म्हटलं होतं की या गोलंदाजांकडे अर्थातच सुयोग स्पोर्ट दापोलीच्या गोलंदाजांकडनं बघितले तर सातत्यानं चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अचूक टप्पा पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर नियंत्रण दिशा योग्य असं सर्व काही पाहायला मिळालं आणि म्हणून तर हे गोलंदाज वारंवार यशस्वी होत आहेत हा चेंडू मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट बराच काल हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक राज मात्र अप्रतिम झेल टिपतोय नेत्रदीपक झेल मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या या झेलसाठी अप्रतिम झेल आमच्या चिक्या भाईचं नाव गाजलंय पनवेल शहरामध्ये आमच्या चिक्या भाईचं नाव गाजलंय रायगड ठाण्यामध्ये एकच भाई आमचा चिक्या भाई होता दापोली गावामध्ये आमच्या चिक्या भाईचं नाव गाजलंय पनवेल शहरामध्ये आणि धावसंख्या बघितली तर फक्त 31 पाहायला मिळते धावफलकावर फलंदाज एकूण बाद झालेत 5 बाद 31 अंतिम षटकातले शेवटचा एक चेंडू लास्ट डिलिव्हरी इन दिस ओव्हर स्लॉगवरचा षटक पुरेपूर फायदा घेता आला नाही या फलंदाजांना इथे मात्र संदीप पाटील हा चेंडू पुन्हा एकदा फक्त एका धावेसाठीच खेळून काढतोय फक्त एक धाव मिळाली जाते अप्रतिम गोलंदाजी 4 षटकांचा खेळ समाप्त फक्त आणि फक्त 32 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत येणाऱ्या 4 षटकामध्ये गरज असेल ती फक्त 33 धावांची चार षटकांचा खेळ समाप्त 33 धावांची गरज असेल शेवटच्या 11 चेंडू मध्ये आलेल्या धावा पाहायला मिळत आहेत धावफलकावर फक्त आणि फक्त 3 धावा 4 षटक 33 धावांचा आव्हान तत्पूर्वी पुन्हा एकदा ऐकूया आमच्या मॅडीच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून अप्रतिम संगीत रक्षण करण्या महादेवान रूप घेतलं माझ्या शिवाच्या रूपात आलं शिवबा आमचं राज आम्ही शिवबांचं मावळ शिवबा आमचं राज आम्ही शिवबांचं मावळ शुक्रिया मैडी क्या माहौल यहाँ पर रात के ठीक 2:42 तापमान के अंदर मैदान की बात करेंगे तो काफी कम अंश सेल्सियस में खेला गया मुकाबला और दोस्तों इस प्रतियोगिता की बात करेंगे तो आप शुक्रिया अदा करने का समय आ चुका है शुक्रिया अदा करेंगे हम इन करता का दीपक पाटिल संतोष पाटिल और सम्मान्य विकास पाटिल जिनके माध्यम से प्रतियोगिता खेली गई शुक्रिया अदा करेंगे हम मैडी और हमारे बंटी का जिनके माध्यम से काफी अच्छी संगीत 5 रातें हमने देखी शुक्रिया अदा करेंगे मुंबईकर साहब का जिनके माध्यम से ये मराठी लावणी हमने देखी उनका भी शुक्रिया अदा करेंगे सभी अंपायर नीरज राणावत उदय तांडेल दत्ता मेहर बाबूराव ठाकुर नीलेश ठाकुर और हमारे साई पाटिल इनका भी शुक्रिया अदा करेंगे सचिन पाटिल उलबे से बिलोंग करते काफी अच्छी स्कोरिंग खूबसूरत कलम के साथ उन्होंने खूबसूरत यहाँ पर इस स्कोरबोर्ड को सजाते हुए उनका भी शुक्रिया अदा करेंगे सभी हमारे दर्शक जिनसे हम बेइंतहा मोहब्बत करते हैं जिनके प्यार से हमें आगे बढ़ने की प्रेरणा मिलती है उनका भी शुक्रिया अदा करेंगे और शुक्रिया अदा करेंगे हमारे पिंटिया का जिनके माध्यम से अपडेट जारी है उनका भी शुक्रिया अदा करेंगे और खास तौर पर शुक्रिया अदा करेंगे पीटीसी यानी कि संदीप वास्कर की पूरी टीम जिनके माध्यम से ये लाइव कास्ट किया जा रहा है 150 में सीधा प्रसारण सभी का शुक्रिया अदा करेंगे दोस्तों और चलेंगे क्रिकेट की सदाबहार बेहतरंगीन दुनिया में लौट चलते जहां पर मुकाबला कशमकश होता नजर आएगा जीत के लिए महज 33 रन की आवश्यकता ग्रैंड फिनाले का मुकाबला चैंपियन बनी है ग्रामीण के माध्यम से आरसीसी पेट टीम अब इस मैदान के ऊपर कौन सी टीम चैंपियन बनेगी
बहुत बड़ा मंजर यहाँ पर, और ये दिलकश नजारा हम देख पा रहे हैं। धुंधली रोशनी से नहलता हुआ ये राधे ट्रॉफी 2019 का ये शानदार जबरदस्त माहौल हम बीच मैदान पर देख पा रहे हैं। अरेबिक जोड़ी मैदान पर प्रस्थान करती हुई अच्छी शुरुआत करने के लिए मंच के ऊपर हमारे कई अतिथिगण संजीव साहब भी इस मैच का लुत्फ उठाते हुए, उनके सभी कार्यकर्ता भी इस मुकाबले का इत्मीनान से लुत्फ उठाते हैं। क्रिकेट ये दोस्तों ऐसा खेल है, सभी इससे प्रभावित है, और पूरे देश में, भारत देश में सबसे ज्यादा खेलने वाला खेल कौन सा होगा, वो है क्रिकेट। तो जीत के लिए बचेंगे तो और मिलने के किस प्रकार का यहाँ पर संघर्ष किया जाएगा। गावदेवी गावटान एक बड़ी टीम है जिन्होंने पिछले साल सुप्रीमो ट्रॉफी के ऊपर सुनील अल्फाजों में अपनी कहानी लिखी थी। क्या राधे ट्रॉफी के 2019 के ऊपर क्या वो कहानी फिर एक बार लिख पाएंगे मैदान के ऊपर? आने वाला समय होगा 4 ओवर का खेल जारी करने की मैं गुजारिश करूंगा अंपायर और खिलाड़ियों से कि आप टीम मीटिंग न करें, क्योंकि खेल को जारी किया जाए। जो दर्शक यूट्यूब के जरिए में यस महेश जी माफी चाहेंगे, महेश सर का भी हम शुक्रिया अदा करेंगे जिन्हें 5 रातों में स्टेज को संभाला। हमारे रिवाल सर का भी शुक्रिया अदा करेंगे, हमारे सभी कमेंटेटर उनका भी शुक्रिया अदा करेंगे। हॅलो, या दरम्यान आपण पाहता की सुयोग स्पोर्ट दापोली ज्या संघाला बनवण्यामध्ये प्रमुख जर कोणाचा हिस्सा असेल तर ते अर्थात रायगडचे लॉयड निलेश परदेशी यांचं या मैदानावर आगमन झालंय। मी निलेश परदेशी यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं। निलेश परदेशी, आपणास विनंती असेल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर कृपया करून आपण यायचं आहे, कारण मचिंद्र सर आपल्या खेडेगावातील अनेक गावागावातील अनमोल रत्न एकत्र करून रायगडचा संघ बनवलाच नाही तर या देशामध्ये धुमाकूल घातला। देशामध्ये धुमाकूल नाही घातला तर आखाती देशामध्येही जाऊन या रायगडचं नाव जर कोणी उंचवलं असेल, त्यात मोठा सिंहाचा वाटा असेल तो निलेश परदेशी यांचा। मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं। ओवर टू मचिंद्र सर। निश्चित तौर पर बिल्कुल सही कहा आपने। निलेश की जितकी भी तारीफ की जाए उतनी कम है, मेरे पास अल्फाजों की कमी महसूस कर रहा हूँ उनके तारीफ में। आइए मंच के ऊपर, स्वागत है आपका, हम तहे दिल से आपका स्वागत करते हैं। आइए मंच के ऊपर तशरीफ लाइए, आपका तहे दिल से स्वागत करते हैं। तो दोस्तों, लौट चलते क्रिकेट की सदाबहार बेहतरीन की दुनिया में, जहाँ पर कश्मकश मुकाबले का हम यहाँ पर चाहत रखते हैं। एक ग्रैंड फिनाले का मुकाबला, जिस प्रकार ग्रामीण का मुकाबला हुआ आरसीसी पेट बनाम चिंचपाड़ के बीच में, वो दिल को दहलाने वाला मुकाबले की आज भी हम उम्मीद रखते हैं इस मुकाबले से। तो लौट चलेंगे अरेबिक जोड़ी बीच मैदान के ऊपर प्रस्थान करती हुई। बल्लेबाज मैदान पर आ चुके यहाँ पर गेंदबाज सही ओमकार देसाई को बात करेंगे। पिछले मुकाबले में शानदार शुरुआत करते हुए ओमकार देसाई क्रिकेट की दुनिया का एक बड़ा नाम, एक बहुत ही बड़ा खिलाड़ी, हमेशा 5-6 महीने पूरे महाराष्ट्र में भ्रमण करने वाले खिलाड़ी स्ट्राइक एंड पर इस समय बिल्कुल तैयार है। इस बीच पहले गेंद लेफ्ट राउंड विकेट, हेलीकॉप्टर शॉट का इस्तेमाल, क्या नजाकत यहाँ पर शॉट में, क्या ताकत नजाकत, गेंद सीमा पार, अंपायर का इशारा, 1 बाउंड 4 रन। ओमकार देसाई पिछले मुकाबले में भी पुणे ने पहले गेंद पर चौका लगाया था, जिस प्रकार छक्का लगाया था, लेकिन इस बार चौका, यानी कि पहले गेंदों के ऊपर प्रहार करने वाली बल्लेबाजी ओमकार से देखते हैं और गेंदबाज को थोड़ा सा दबाव महसूस करने पर विवश किया गेंदबाज। इस समय साइज मात्र इस समय बीच मैदान पर, ये देखिए शॉर्ट पेस गेंद थी, कैच गेंद को खिलाड़ी मौजूद नहीं है, गेंद सीमा पर, एक और शानदार चौका। राधे सांस्कृतिक कला क्रीडा मंडळानी, राधे सांस्कृतिक कला क्रीडा मंडळानी ठेवले नाईट क्रिकेट सामने दीपक पाटलानी। से दीपक पाटिल का नाम काफी बड़ा है दोस्तों, क्योंकि 13 साल प्रतियोगिता हो चुके हैं। सबसे बड़ी महाराष्ट्र की अमीर प्रतियोगिता कौन सी होगी, वो है प्रतियोगिता यानी कि दीपक पाटिल की 4 व्हीलर पहली मर्तबा इस्तेमाल किया उन्होंने। नाइट टूर्नामेंट की बात करेंगे तो दीपक पाटिल के जैसा कोई आयोजक हमने आज तक नहीं देखा। दिलदार है, हमेशा एक खुले मिजाज के इंसान है, हमेशा चेहरे पर मुस्कान रखते हैं, उनके माध्यम से हम देख पा रहे हैं ये बहुत ही शानदार प्रतियोगिता। लेकिन क्या ओमकार 3 गेंद में 3 चौके लगा पाएंगे? 2 तो लगा चुके मैदान पर। इस बीच फुल टॉस गेंद, फिर एक बार बल्ले को बीच लिया और गेंद जा रहे अंपायर का इशारा, सीधा 4 रन। एक बार जोरदार डालिए दोस्तों इस बल्लेबाज ओमकार, यहाँ पर ओमकार के लिए 3 गेंद में अंपायर का इशारा, नो बॉल का माफी चाहेंगे, थोड़ा सा ध्यान हमारा भटक चुका था। तो यहाँ पर एक और वाइड का नो बॉल का इशारा करते हुए यानी फ्रीड का इशारा होगा, यानी 3 गेंद में 3 चौकार। हमेशा लगता है कि मुकाबला फिर एक बार एक तरफा क्या होगा, लेकिन गेंदबाज के गेंद में गति नहीं जो बल्लेबाज को रोक सके। बहुत ही शानदार बल्लेबाजी बीच मैदान के ऊपर। इस बार एक और शानदार बढ़िया शॉट, खिलाड़ी मौजूद, लेकिन ये गेंद तो बिल्कुल फ्री हिट की थी और अंपायर का इशारा का इंतजार करेंगे। फिर एक बार सीधा 4 रन के लिए। वाल्यांची ना एमपी वाल्यांची, बिहार वाल्यांची ना बंगाल वाल्यांची राजधानी मराठमोळ्यांची खरी मुंबई आहे आगरी। ओमकार देसाई
है कि बल्ले से निकलते हुए 4 गेंद में 4 चौके रिवाज सर, लेकिन 4 ही चौके उन्होंने ऑन साइड में लगाए। एक भी चौका, एक भी रन उनके ऑफ साइड में नहीं है। निश्चित तौर पर 5 बल्लेबाज थे जिन्हें 3 गेंद में 3 चौके लगाए थे, लेकिन ये छठा बल्लेबाज है जिन्हें 4 गेंद में 4 चौके लगाए। एक और बढ़िया शॉट, नहीं लग रहा कि क्रिकेट देख रहे हैं, ऐसा लग रहा है कि एक्शन रिप्ले और हाइलाइट्स देख रहे हैं मैदान के ऊपर, लेकिन इस बार बहुत ही शानदार फील्डिंग का मुजाहरा, एक से ज्यादा कुछ नहीं। यहाँ पर 4 गेंदों में 4 चौके लगाने के बाद स्ट्राइक को रोटेट किया। P1 में किस प्रकार की बल्लेबाजी करनी चाहिए 1996 में कालू वितरना और जयसूर्य ने हमें दिखाया, लेकिन P1 में किस प्रकार बल्लेबाज करते हैं इस मैदान के ओमकार देसाई ने हमें यहाँ पर बताया। बहुत ही शानदार शुरुआत। अंतिम गेंद बैकवर्ड पर जाकर इस गेंद को टैप किया, स्ट्राइक को रोटेट करना चाहेंगे। यहाँ पर रिस्क सिंगल यहाँ पर निकालते हुए पूरी करते हुए और अंपायर यहाँ पर इशारा करते हुए 1 रन यहाँ पर मुकम्मल होता हुआ। टीम का स्कोर यहाँ से बनता हुआ 4 चौके के बाद स्ट्राइक को रोटेट किया। एक अच्छी साजिश यहाँ पर सुरेश इंदुलकर की, क्योंकि जानते ओमकार का बल्ला आग उगल रहे ठंडी में, तो उनको ज्यादा स्ट्राइक पर लेना बेहद जरूरी है। और ये साजिश मैदान के ऊपर बहुत ही अच्छी क्रिकेट, माइंड प्रेजेंस ऑफ माइंड क्रिकेट बीच मैदान पर। अब की बार फिर एक बार बॉडी का बैलेंस रखा, गेंद जलगार के ऊपर से खिलाड़ी वहां से मौजूद है, लेकिन उनके पहुंच से बाहर गेंद। एक और शानदार चौका। एकच बाई आमचा चिक्या भाई होता दापोली गावामध्ये, आमच्या चिक्या भाईचं नाव गाजतंय पनवेल शहरामध्ये, आमच्या चिक्या भाईचं नाव गाजतंय रायगड ठाण्यामध्ये। और टीम का स्कोर यहाँ से बनता हुआ 23 रन, जीत के लिए 31 रन की आवश्यकता। अब जीत के लिए महज यहाँ पर 10 रन की आवश्यकता। तो दोस्तों मुकाबला बीजी तौर पर हमारे साहब यहाँ पर चर्चा करें कि मुकाबला एक तरफा होता हुआ नजर आ रहा है। बिल्कुल कोई बात नहीं यहाँ पर, क्योंकि जिस प्रकार की बल्लेबाजी ओमकार ने दिखाई दम है इस बल्लेबाज ने। तो दोस्तों शुक्रिया अदा करेंगे हमारे रविंद्र मात्रे सर, यानी कि हमारे रिवाल के सागर मांडवकर, प्रसाद बोहिर, विपुल पाटिल, विराज मडवी, जगदीश ठाकुर, अमित मात्रे, इन सभी कमेंटर का भी शुक्रिया अदा करेंगे जिन्होंने 5 रातों में अपनी खूबसूरत आवाज इस प्रतियोगिता के लिए दी। तो मुकाबले में कोई मजा नहीं दोस्तों, जिस तरह से ग्रैंड फिनाले हमने देखा ग्रामीण का, उसी तरह से मुकाबले की चाहत रखते हैं, मंशा रखते हैं, लेकिन ये मुकाबला एक तरफा होगा, इसमें कोई संदेह नहीं है। 18 गेंदें बची है और जीत के लिए मैच 10 रन की आवश्यकता। तो देखना क्या वापसी की उम्मीद रखेगी। यहाँ पर काफी खराब ओवर रहा गेंदबाज साइश मात्रे का, जिन्होंने यहाँ पर कुल मिलाकर बहुत ही लंबे रन खर्च किए। न्यूयॉर्क के श्रीवास स्टेट ड्राइव क्रिकेट की भाषा में बात करेंगे तो यहाँ पर सचिन रमेश तेंदुलकर का सबसे फेवरेट स्ट्रॉक, 1 रन के साथ टीम का स्कोर हम भूले गए थे। यहाँ पर हमारे बिल्कुल कमेंट्री बॉक्स के पीछे जिनका यहाँ पर यादों को ताजा किया जाए, जिनका अभी भी स्वर्गवास हुआ, असलीकर साहब का भी यहाँ पर एक छवि लगाई गई, उनको भी यहाँ पर श्रद्धांजलि अर्पित किए। ये दीपक पाटिल का बड़ा दिल, वो क्रिकेट से बिलोंग करते हैं। और ये देखिए रिवर्स के जरिए जब आपका दिन अच्छा होता है तो कौन सी भी शॉट आप सब यहाँ पर तब्दील कर सकते हैं। बड़ा शॉट यहाँ पर रिवर्स के जरिए और यहाँ से मिलेंगे 2 रन और टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ। अब क्रिकेट में इस मुकाबले में कोई दमखम नहीं है, एक तरफा मुकाबला नजर आ रहा है। बल्लेबाज बहुत ही शानदार बल्लेबाज करते हुए सुरेश इंदुलकर और ओमकार देसाई अपना जलवा दिखाते हुए, कितना फॉर्म है उनका क्रिकेट की दुनिया में, उसको बरकरार रखते हुए बहुत ही शानदार प्रदर्शन। ये देखिए किस प्रकार शॉट को खेला और ये गैप शॉट का सिलेक्शन, ग्लांस के इस गेंद को एक और शानदार चौका। एकच बाई आमचा चिक्या भाई होता दापोली गावामध्ये, आमच्या चिक्या भाईचं नाव गाजतंय पनवेल शहरामध्ये, आमच्या चिक्या। तो जीत के लिए मैं 3 रन की आवश्यकता। मुकाबला समाप्त होने के बिल्कुल कगार पर है और जीत दरवाजे पर दस्तक दे रही है। इस समय बल्लेबाज करने वाले यानी कि सुएक स्पोर्ट दापोली टीम के दहलीज के ऊपर ये मुकाबला बिल्कुल खड़ा है, यानी कि जीत उनके दरवाजे पर दस्तक दे रही है और यहाँ से चैंपियन बनेगी सुएक स्पोर्ट दापोली या फिर गावदेवी गावठाण, इसका सवाल अभी भी बाकी है। लेकिन दर्शक जान चुके हैं कि मुकाबला कौन जीतेगा, क्योंकि मुकाबले में कोई दमखम बाकी नहीं है अभी। और द विकेट और ये देखिए इलेक्शन से बाहर गेंद, व्हाइट का इजहार के अंपायर को काफी समय बाद गुलाबी ठंडी में यहाँ पर मौका मिला एक्सरसाइज करने का, स्कोरों का काम बढ़ा दिया और 1 रन यहाँ पर सचिन का काम बढ़ता हुआ और जीत के लिए मैच 1 रन की आवश्यकता। मजा नहीं आया मुकाबले में, लेकिन जिस प्रकार ओमकार देसाई ने बल्लेबाज की प्रभावित किया सभी को इस बल्लेबाजी से, और इसी के साथ यहाँ पर चैंपियन बनेगी यहाँ पर खुले यानी कि ओपन टीम से चैंपियन बनी यहाँ पर सुएक स्पोर्ट दापोली। जीत के आपको ढेर सारी बधाई दीज है। DJ Sajan.